नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण शहरात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपाचे मोठे शक्ती प्रदर्शन। नामदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल। उरण नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया 2 डिसेंबर 2025 रोजी पार पडणार असल्याने भाजपाने स्वबळावर निवडणुकीला सामोरे जात असताना गुरुवारी दिनांक 13 रोजी उरण शहरात मोठे शक्ती प्रदर्शन करत नामदार आशिष शेलार, आमदार प्रशांतदादा ठाकूर व उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत वाजत गाजत सौ शोभा कोळी शहा यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। तसेच प्रभाग 1 ते प्रभाग 10 मधून एकूण 21 या भाजपाच्या नगरसेवक पदासाठी एकूण 22 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर उद्धव कदम यांच्याकडे दाखल केला आहे। उरण नगर परिषदेच्या थेट जनतेतून निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे उरण शहराध्यक्ष कौशिक शहा यांच्या पत्नी सौ शोभा कोळी शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। तसेच प्रभाग क्रमांक 1 मधून रजनी सुनील कोळी अ, जाविंद्र लक्ष्मण कोळी ब, प्रभाग क्रमांक 2 मधून रिबेका रवींद्र मडवी अ, नंदकुमार बाबाजी लांबे ब, प्रभाग क्रमांक 3 मधून नम्रता प्रवीण ठाकूर अ, सुरेश वामन शेलार ब, प्रभाग क्रमांक 4 मधून संदीप शशिकांत पानसरे अ, रोशनी सचिन थळी ब, प्रभाग क्रमांक 5 मधून हिदा हमीद सरदार अ, जसीम इस्माईल गॅस ब, प्रभाग क्रमांक 6 मधून स्नेहल भीमदास कासारे अ, रीना निलेश पाटील ब, प्रभाग क्रमांक 7 मधून सहिस्ता इब्राहिम कादरी अ, रवी यशवंत भोईर ब, प्रभाग क्रमांक 8 मधून पूर्वा योगेश वैवडे अ, रोहित नितीन पाटील ब, प्रभाग क्रमांक 9 मधून गणेश सदाशिव पाटील अ, सायली विशाल पाटेकर ब आणि प्रभाग क्रमांक 10 मधून राजेश मधुकर ठाकूर अ, सायली सविन म्हात्रे ब, दमयंती वैभव म्हात्रे क अशा 21 उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरणचे तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार आशिष शेलार, पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, प्रीतम म्हात्रे, भाजपचे उपाध्यक्ष चंद्रकांत घरत, कामगार नेते सुधीर घरत, शहराध्यक्ष कौशिक शहा, भाजपचे तालुका उपाध्यक्ष पंडित घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, माजी सरपंच जितेंद्र घरत, माजी नगराध्यक्ष नितीन पाटील, भाजपचे तालुका सरचिटणीस समीर मडवी, नवीन शेठ राजपाल, महिला नेत्या सीमाताई घरत, राणी म्हात्रेसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उरणचा सर्वांगीण विकास करण्याचे काम उरणचे आमदार महेश बालदी यांनी केले आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली होऊ घातलेल्या उरण नगर परिषदेच्या निवडणुकीला भाजपा महायुती सामोरे जात असून उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपा महायुती विजयाची पताका पुन्हा एकदा फडकणार असा विश्वास नामदार आशिष शेलार यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर, उरण।